नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. क्रिकेट सटोड्यांचा फसवणुकीचा धंदा जोरात, सटोडिये लपले तरी कुठे, क्रिकेट बॅटिंग जोरात. FDAच्या कारवाईवर जिल्हाधिकारी असमाधानी, गुटखा आणि भेसळयुक्त दुधावर कारवाईचे कडक आदेश. टोईंग पथकाची अरेरावीने त्रस्त झाले वाहन चालक, जबरदस्तीने होत आहे टोईंग पथकाची वसुली. पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीमुळे चोरीचा प्रयत्न फसला, 3 चोरट्यांना केली अटक. आगामी नवरात्र उत्सवाची तयारी जोरात, महापालिकेच्या 1 खिडकीमध्ये 30 मंडळांची नोंदणी. आता सविस्तर बातम्या. ICC वनडे क्रिकेट विश्वचषक 2023 सध्या रंगात आले आहे. एक मॅच ही रंगतदार होत असताना अकोल्यातील क्रिकेट सटोड्यांनी डोके वर काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सटोडिये तपास यंत्रणेच्या बंद रडारवर दिसत नसल्याची माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक 2023 सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असून तोपर्यंत तपास यंत्रणेचे रडार बंद राहणार असून यामध्ये कोट्यावधीचा सट्टा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर मिळाली आहे. या मॅचपूर्वी तपास यंत्रणांनी सटोडियांवर कारवाई करण्याची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेकडो युवक या सट्टा धावपट्टीत कोसळण्याची शक्यता आहे. अकोल्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेटवर सट्टा लागतो, पण तपास यंत्रणाच्या बंद रडारवर ते दिसत नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. क्रिकेट विश्वातील सर्व बातम्यांवर क्रिकेट रसिकांपेक्षा सटोडी यांचे अधिक लक्ष राहते. अकोल्यात क्रिकेट मॅचवर लागणाऱ्या कोट्यावधींच्या कथित सट्टा प्रकरणात अकोल्यातील सटोडिये लपले तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारत पाकिस्तान मॅचच्या दिवसापर्यंत तपास यंत्रणाची रडार बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे सटोडिये बिनधास्त असून त्यांची खायवाडी मात्र सुरू असल्याचे चित्र आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईवर जिल्हाधिकारी अजित कुंभार समाधानी नसल्याचे दिसत आहे. एवढा मोठा विभाग असतानाही गेल्या 6 महिन्यात दररोज एकच खाद्य आस्थापनाची तपासणी करण्यात आली. अशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांनी कासवगतीने सुरू असलेल्या तपासणीवर नाराजी व्यक्त करत गुटखा आणि भेसळयुक्त दुधाच्या व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या 6 महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांचे 17 नमुने अप्रमाणित आढळून आल्याने 20 अनधिकृत दुकानांकडून 3,14,000 रुपये आणि 1,03,500 रुपयांचा दंड वसूल केला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली अन्न सुरक्षा अधिनियमची जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. या कालावधीत अकोला जिल्ह्यात एकूण 99 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 17 नमुने अप्रमाणित आढळून आल्याने 3,14,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 162 खाद्य आस्थापनांची तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्या 20 आस्थापनांकडून एकूण 1,03,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दूध भेसळ रोखण्यासाठी अकोला शहर व जिल्ह्यातील हॉटेल्स व रेस्टॉरंटची जास्तीत जास्त तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच अकोला शहर व जिल्ह्यातील किरकोळ दूध विक्रेते व दूध संकलन केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीत शासनाने राज्यात बंदी घातलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची साठवणूक, वाहतूक आणि विक्री बंद करण्यासाठी जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. अकोला शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याऐवजी टोईंग पथक थेट बस स्थानकातील वाहने उचलण्याचे काम करत आहेत. दुसरीकडे शहरातील रस्त्यावरची परिस्थिती गंभीर असून 4 व्हीलर चालकांवर कारवाई होताना दिसत नाही. नेकलेस रोड, टिळक रोड, गांधी रोड यावरील अवैध पार्किंग होत असताना त्यावर कारवाई का नाही, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाच्या समोरच आणि लागूनच अवैधपणे खासगी प्रवासी वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू आहे.
सोबतच बस स्थानकावर असलेल्या प्रवाशांना आमिष दाखवून पळवून नेले जात आहेत। तसेच बस स्थानकात प्रवाशी प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर खासगी वाहने आणि रिक्षा रस्ता अडवून उभे असतात। यांच्यावर वाहतूक नियंत्रक पोलीस किंवा टोईंग पथकाचे पोलीस कारवाई करताना लोकांना कधीच दिसले नाहीत। बस स्थानकात आपले नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेली वाहने टोईंग पथक उचलून घेऊन जाऊन त्यांच्याकडून वसुली करीत असल्याचा आरोप लोक उघडपणे करीत आहेत। पोलिसांचे वाहतूक नियंत्रक विभागाद्वारे वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आहे। पोलिसांचे वाहतूक नियंत्रक विभागाचे टोईंग पथक हे केवळ उत्पन्नासाठी रस्त्याच्या कडेला उभी असलेली आणि वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण न करणारी वाहने उचलत आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी अडचण ठरणारी खासगी वाहनांवर आणि वाहतुकीला नेहमीच अडचण ठरणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर तसेच रस्त्यांच्या मधोमध उभ्या राहणाऱ्या श्रीमंतांच्या चारचाकी वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी दुचाकी चालकांकडून होत आहे। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जवाहर नगर परिसरातील सागर प्रोव्हिजन दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करणाऱ्या चोरट्यांना रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली। रविवारी उशिरा रात्री सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना जवाहर नगर परिसरात सागर प्रोव्हिजन दुकानाचे शटर वाकलेल्या स्थितीत दिसल्याने पोलिसांना संशय आला। या दरम्यान पोलिसांनी दुकानाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी गाडीजवळ उभी असलेल्या 2 इसमांनी पळ काढला। त्यानंतर पोलिसांनी सागर प्रोव्हिजनच्या दुकानात डोकावून बघितले असता यामध्ये तिघे चोरी करताना आढळून आले। या दरम्यान पोलिसांना पाहून तिघे पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने या तिघांनाही ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी एक मोटरसायकल ताब्यात घेतली असून सदर गुन्ह्यातील आरोपी विनायक महेंद्र एन्नेवार राहणार डाबकी रोड, चेतन नंदू निवाने राहणार शिवाजीनगर जुने शहर, गौरव गजानन बोदळे राहणार काटेपूर्णा यांनी चोरीची कबुली दिली असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बालोद, पोलीस अंमलदार उमेश यादव, होमगार्ड सैनिक राजेश घाटोळे, पोलीस कर्मचारी आशिष खंडारे यांनी केली। पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीमुळे चोरट्यांचा दुकान फोडून चोरीचा प्रयत्न फसला। आगामी नवरात्र उत्सव पाहता त्याची तयारी जोरात सुरू झाली आहे। अकोला महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळासाठी एकाच ठिकाणी सर्व परवानगी देण्याच्या उद्देशाने एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असून आतापर्यंत जवळपास 30हून अधिक मंडळांनी नोंदणी केल्याचे समजते। 15 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। या अनुषंगाने अकोला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मंडळाद्वारे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो। सार्वजनिकरित्या साजरा होणाऱ्या या नवरात्र उत्सवाकरिता विविध प्रकारच्या परवानग्या घेणे शासनाने अनिवार्य केले आहे। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळधारकांना एकाच ठिकाणी सर्व परवानगी देण्याच्या उद्देशाने अकोला महानगरपालिकेत एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे। सोमवार 9 ऑक्टोबर पासून या एक खिडकी अभियानाला सुरुवात करण्यात आली। या माध्यमातून महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग, नगर रचना विभाग, पोलीस विभाग, वीज वितरण कंपनीची परवानगी एकाच ठिकाणी मंडळांना देण्यात येत आहे। महानगरपालिकेच्या सभागृहात या सर्व विभागाचे प्रतिनिधीद्वारे अर्ज वितरित करण्यात येत आहेत। आतापर्यंत 30 सार्वजनिक मंडळांद्वारे नवरात्र उत्सवाकरिता परवानगीसाठी अर्ज नेण्यात आले आहेत। 15 ऑक्टोबर पूर्वी सर्व सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाद्वारे परवानगी घेऊन जावे। विना परवानगी कोणीही सार्वजनिकरित्या नवदुर्गा मातेची स्थापना करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा
आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. लिनेस क्लब ऑफ अकोलाची मासिक सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नंदुरबार व खामगाव येथून आलेल्या लिनेस क्लबच्या मान्यवरांनी अकोला क्लबच्या विविध प्रकल्पांची प्रशंसा केली. यावेळी लिनेस क्लब ऑफ अकोला वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लिनेस क्लब ऑफ अकोलाची मासिक सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये बहुप्रांताध्यक्षा, प्रांताध्यक्षा व क्षेत्रीय संयोजिका यांच्या अधिकृत भेटीचे आयोजन स्थानिक हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे करण्यात आले. या सभेमध्ये नंदुरबार येथून प्रांताध्यक्षा लिनेस नंदाजी सोनार यांच्यासोबत प्रांत सचिव लिनेस आशाजी वल्वी, नंदुरबार अध्यक्ष लिनेस भावना सोनार, नंदुरबार कोषाध्यक्ष लिनेस सोनल सोनार यांच्यासोबत खामगावच्या बहुप्रांताध्यक्षा लिनेस निर्मलाजी जैन व क्लब सदस्य लिनेस नीता बोबळे, अकोल्याच्या माजी प्रांताध्यक्षा लिनेस सुनंदाजी गुप्ता, माजी प्रांताध्यक्षा लिनेस आशाजी विरवानी, माजी प्रांताध्यक्षा लिनेस ताराजी माहेश्वरी, माजी प्रांताध्यक्षा लिनेस उषाजी बाहेती, माजी प्रांताध्यक्षा लिनेस हरविंदर कौर सेठी, उपप्रांताध्यक्षा लिनेस स्वाती झुंझुनवाला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवात क्लब अध्यक्ष लिनेस नम्रता अग्रवाल यांच्यासोबतच सर्व मान्यवरांना मंचावर बोलावून करण्यात आली. अध्यक्षांद्वारे सभा सुरू झाल्याची घोषणा करताच सुलेखा गुप्ता यांनी ध्वजवंदना सादर केली. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या शास्त्रीय नृत्य कथ्थक नेहा गवई, अनामिका खन्ना व सृष्टी प्रशांत बियाणे यांनी सादर केले. या माध्यमातून अत्यंत सुंदर गणेश वंदना सादर करीत सर्वांची मने जिंकली. त्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. लिनेस अर्चना डेहनकर यांनी सुमधुर वाणीतून स्वागत गीत सादर केले. त्यांच्या स्वागत गीताने सर्वच मंत्रमुग्ध झाले होते. बहुप्रांताध्यक्षा लिनेस निर्मलाजी जैन व प्रांताध्यक्षा नंदाजी सोनार यांचे स्वागत क्लब अध्यक्ष नम्रता अग्रवाल यांच्या हस्ते बुके, स्मृतिचिन्ह व उपहार देऊन करण्यात आले. तर इतर उपस्थित सर्व प्रमुख अतिथी व मान्यवरांचे तसेच पदाधिकाऱ्यांना बुके व स्मृतिचिन्ह व उपहार देऊन सन्मानित करण्यात आले. RRCच्या टीमला उपहार घेऊन सन्मानित करण्यात आले. क्लब अध्यक्ष यांनी आपले स्वागतपर भाषण सादर केले. सचिव दीपाली जानोरकर यांनी सचिव रिपोर्ट जानेवारीपासून ते अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची संक्षिप्त माहिती दिली. सहसचिव स्वाती अग्रवाल यांनी कोषाध्यक्ष रिपोर्ट सादर करून आतापर्यंत झालेल्या उत्पन्न व खर्चाची माहिती दिली. प्रांत सचिव आशा वळवी यांनी आपले मनोगत सादर केले. उपप्रांताध्यक्ष स्वाती झुंझुनवाला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लिनेस अरुंधती शिरसाट यांनी प्रांताध्यक्ष नंदाजी सोनार यांचा परिचय करून दिला. प्रांताध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना क्लबद्वारा करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची प्रशंसा करीत शिक्षण आणि संस्कार जीवनाचा आधार स्लोगनवर क्लबद्वारे करण्यात आलेल्या प्रकल्पांची प्रशंसा केली. लिनेस कल्पना देशमुख यांनी बहुप्रांताध्यक्ष लिनेस निर्मलाजी जैन यांचा परिचय करून दिला. निर्मला जैन यांनी अकोला क्लबद्वारे करण्यात आलेल्या प्रकल्पांची प्रशंसा करीत अध्यक्ष लिनेस नम्रता अग्रवाल यांचा सन्मानपत्र व मल्टिपल पिन देऊन सत्कार केला. अकोला क्लबच्या सर्व कॅबिनेट मेंबर्सच्या प्रांताध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर क्लब सदस्यांद्वारे बहुप्रांतीय व प्रांतीय घोषवाक्य अंतर्गत अनेक प्रकल्प घेण्यात आले. त्यामध्ये सर्वप्रथम स्थायी प्रकल्प हेल्थ अवेअरनेस अंतर्गत लिनेस हिंदू तिवारी यांच्या वतीने 2 कर्णबधिर मुलांना इयरफोन सेल देण्यात आले. क्लबद्वारे घेण्यात येणारे स्थायी प्रकल्प प्लास्टिक निर्मूलन अभियानांतर्गत क्लब नागरिकांनी शिवण्यात आलेले कपड्यांच्या पिशव्यांचे विमोचन करण्यात आले आणि सर्व उपस्थित असणाऱ्यांना पिशव्या वितरित करण्यात आल्या. स्प्रेड हॅपीनेस मध्ये सुलेखा गुप्ता, उमा बाजोरिया, शीतल अग्रवाल, सपना अग्रवाल, गीता रुपरारिया, ज्योती नगादिया, स्वाती अग्रवाल यांनी गरजू दिव्यांग यांना व्हीलचेअर दिली. स्थायी प्रकल्प शिक्षण साहित्य मित्र मंडळ संजीवनी सर्जेराव, माया तळोकार, कांता कारंजकर, वंदना राव, निलिमा आमले व अनुराधा सावंत यांनी लहान मुलांचे पाठ्यपुस्तक साहित्य दिले. अंजू अग्रवाल यांनी 10 अंध व्यक्तींकरिता ब्रेन लिपी बुक्स दिली. स्प्रेड हॅपीनेस मध्ये साक्षी रहेजा यांनी 10 अंध व्यक्तींना व्हाईट स्टिक दिल्या. सर्व प्रकल्प प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. क्लब अध्यक्षांद्वारे प्रांतांमध्ये डिस्ट्रिक्ट दयूज व प्रांतीय कोष करिता अनुदान राशी देण्यात आली.
मीटिंग होस्टेस लिनेस कल्पना देशमुख, राजश्री देशमुख, दिव्या देशमुख, अरुंधती शिरसाट, रत्नमाला रुईकर, अर्चना डेहनकर यांचे पुष्प देऊन आभार व्यक्त करण्यात आले। उत्कृष्ट सूत्रसंचालनाकरिता रत्नमाला रुईकर व चंदा जयस्वाल यांचा गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला। आभार प्रदर्शन स्वाती अग्रवाल यांनी केले। सभेचे समापन राष्ट्रगीताने झाले। सभेमध्ये अध्यक्ष नम्रता अग्रवाल यांच्यासह प्रमुख अतिथी, माजी प्रांताध्यक्ष, सचिव व उपाध्यक्ष व मोठ्या संख्येने क्लब सदस्य उपस्थित होते। तसे पाहता अकोला येथील किन्नर सर्वसामान्य नागरिकांशी भांडण करताना दिसून येत नाहीत। नाचगाणे करून कोणी पैसे दिले तर ते घेतात। जबरदस्तीने कोणाचे पैसे घेण्याची त्यांची सवय नाही, परंतु काही जण केवळ किन्नरांना बदनाम करण्यासाठी त्यांना त्रास देतात। कौलखेड येथे किन्नरांवर झालेल्या हल्ल्यावरून ही बाब समोर आली आहे की काही दुकानदार किन्नरांवर हल्ला करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत। कौलखेड परिसरामध्ये किन्नरांसोबत झालेल्या वादविवादामध्ये एक बाजू आपण पाहिली आहे, परंतु आता रुग्णालयात याच किन्नरांच्या डोक्यावर पट्ट्या व टाके तसेच हात फ्रॅक्चर आणि इतर किन्नरांची अवस्था गंभीर पाहून किन्नरांवर झालेल्या हल्ल्याची दुसरी बाजू समोर आली आहे। नाचगाणे करून आपला उदरनिर्वाह करणारे किन्नर कोणावर हल्ला करीत नाहीत। कौलखेडमध्ये झालेली ही घटना केवळ मंगेश टेलरद्वारे केलेल्या हल्ल्यावरून समोर आली आहे। काही नागरिक आपल्या इच्छेने पैसे देतात तर काही देत नाहीत, त्यामुळे हे किन्नर भांडण तंटे करीत नाहीत। परंतु कौलखेड येथे झालेल्या घटनेवरून हेच किन्नर आता त्रस्त झाले आहेत। दररोज औषध पाण्याकरिता त्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे। त्यामुळे कौलखेड येथे झालेल्या घटनेमध्ये मंगेश टेलरद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याची योग्य ती तपासणी करण्यात यावी आणि कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी या किन्नरांद्वारे करण्यात आली आहे। मैं बोल रही हूँ अकोले से आशा भाई, किन्नर सलमान आईडी की चेला। ये 5 तारीख के दिन हम लोग कौलखेड मांगने गए और ऐसे भी हम होली दिवाली 3 महीने पहले ही मांगते, क्योंकि बहुत बड़ा अकोला है, मांगने को हमको टाइम लगता है। हम मंगेश टेलर के वहाँ गए मांगने के लिए, 50 रुपये दे रखा तो हमने नहीं गए तो उल्टा सीधा रखने लगा। वहाँ से निकल गए तो मेरे आगे को, मेरे मांझे को, मेरे मनीषा को, तीनों को बहुत गिरा के मारा। मैं भागते हुए तो मेरे को भी लौट दिया। और हम ये चाहते कि हमारे साथ में इंसाफ हो और पक्का इंसाफ हो। हमारे साथ में कोई कार्रवाई नहीं कर रहा है, कोई भी एक्शन नहीं ले रहा। बाकी पुलिस ने दोनों तरफ कार्रवाई करे और हमारे को अकोले में सब सिंधी, पंजाबी, मारवाड़ी, गुजराती, मराठी जितने भी हमारे ठाकुर जी, मिश्रा जी, जिम्मेदार मंगेश टेलर और उसका परिवार रहेगा। मैं बोल रही हूँ अकोले से आशा भाई, हमारे साथ में न्याय होना चाहिए। अगर न्याय नहीं हो तो फिर आगे की कार्रवाई हम करेंगे। फिर मैं बोल रही हूँ आलिया किन्नर अकोला से, सिमरन अम्मा की चेला। जो 5 तारीख को हमारे साथ में घटना हुई मंगेश टेलर की दुकान के ऊपर, है ना। फिर हम लोग ओजोन में भर्ती थे, 3 लोग, बहुत ज़्यादा हमारी हालत ख़राब थी। फिर हम लोग छुट्टी लेके घर पे आ गए और हमारे किन्नर की तबीयत बहुत ज़्यादा और दोबारा ख़राब हो गई तो हमने यहाँ भर्ती कर दवाखाने में, है ना। यदि अगर इसको कुछ होता है, इससे कम ज़्यादा कुछ होता है तो इसका जवाबदार सिर्फ मंगेश टेलर रहेगा और उसका परिवार रहेगा। शिक्षण प्रसारक मंडळ अकोला द्वारा संचालित सरस्वती शिशु मंदिरात आजी आजोबा दिवस उत्साहात संपन्न झाला। यावेळी विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून आपल्या लाडक्या आजी आजोबांचे पाद्यपूजन केले। यासोबतच काही गाण्यांवर नृत्य सुद्धा केले। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला। स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ अकोला द्वारा संचालित सरस्वती शिशु मंदिरात आजी आजोबा दिवस उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर दत्तात्रय व्यंकटराव रत्नाळीकर, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराताई हातवळणे हे लाभले। दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय खुशबूसिंह ठाकूर मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकामधून बालपणात आजी आजोबांचे महत्त्वाचे स्थान खूपच मार्मिक शब्दात सांगितले। वर्ग KG 1च्या विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टीमध्ये लाडक्या आजी आजोबांचे पाद्यपूजन केले व ये तो सच है कि भगवान है या गाण्यावर नृत्य करून आजी आजोबांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या। तसेच आजी आजोबांकरिता विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। त्यामधील विजेते श्री गजानन म्हैसने, सौ निर्मलाताई वानखेडे, श्री रवींद्र अवताडे, श्री प्रकाश दामोदर, सौ सुलोचना माळी हे विजयी ठरले। त्याचबरोबर सर्वांनी मनसोक्त खेळाचा आनंद घेतला। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर दत्तात्रय व्यंकटराव रत्नाळीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात जीवनाला आकार देणाऱ्या
खऱ्या अर्थाने नवीन पिढीला मार्गक्रमित करणारे सुसंस्कारित विचार मांडले। या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री गोपालजी खंडेलवाल यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले। तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रूपा बकाल यांनी केले। शाळेच्या पर्यवेक्षिका सौ अलकरी मॅडम, वर्ग शिक्षिका सौ ममता पाथरकर, सौ मीना पाटील, सौ मंजिरी जोशी, सौ दीपाली कपाटे, वरिष्ठ लिपिक श्री अभय पाठक, केशव टोनसर या सर्वांचे कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य लाभले। तसेच शिपाई वर्ग श्री नागो ढोरे, श्री गोपाल नेरकर, श्री संतोष वाणी, सौ दीपा खडसान, भारती खांडेकर, शिला इवरकर, श्री सुरेश भरणे, श्री प्रकाश उपाध्ये यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामाकरिता कृषी आयुक्ताकडे 71,200 मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार कृषी विभागाला 45,770 मेट्रिक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर झाले आहे। यावर्षी रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे। अकोला जिल्हा परिषद कृषी विभागाकडून रब्बी हंगामासाठी 71,200 मेट्रिक टन खताची मागणी कृषी आयुक्तालयाकडे केली होती। त्यानुसार जिल्हा परिषद कृषी विभागाला रासायनिक खतांचे 45,770 मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले होते। गत 2 वर्षांपासून होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान होत आहे। शिवाय मूग व उडीद या पिकांचा पेरा देखील घटला आहे। नुकसान झालेले क्षेत्र रब्बीमध्ये वाढत आहे। या वर्षी सुद्धा मान्सून उशिराने दाखल झाल्याने उडीद मूग पिके बाद झाली, तर सोयाबीन पिकाला सुद्धा फटका बसला। त्यामुळे यंदाही रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे। त्यासाठी रासायनिक खतांचा साठा मंजूर झाला आहे। खरीप हंगाम कृषी केंद्रांनी बऱ्याच ठिकाणी लिंकिंग करून खतांची विक्री केली, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला। त्यामुळे लिंकिंग रोखण्याचे आव्हान देखील कृषी विभागासमोर असणार आहे। अकोला येथील वसंत देसाई स्टेडियमवर शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेमध्ये 14, 17, 19 वर्षे वयोगटातील मुलींची स्पर्धा घेण्यात येत आहे। यासोबतच अमरावती विभागीय कॅरम स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे। अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियमवर जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान संपन्न होणाऱ्या या स्पर्धेत 14, 17, 19 वर्षातील मुलीच्या मैदानी स्पर्धा घेण्यात येत आहेत। यामध्ये रनिंग स्पर्धा, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, ट्रिपल उंच उडी, रिले इत्यादी क्रीडा प्रकाराची स्पर्धा घेण्यात येत आहेत। तसेच अमरावती विभागीय शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन श्रीमती LRT वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे करण्यात येत आहे। या स्पर्धेत अमरावती विभागातून विविध जिल्ह्यातील कॅरम खेळाडू सहभागी झाले आहेत। तसेच जिल्हास्तरीय शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन जय बजरंग विद्यालय कुंभारी येथे करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीशचंद्र भट यांनी दिली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। क्रिकेट सटोड्यांचा फसवणुकीचा धंदा जोरात, सटोडिये लपले तरी कुठे, क्रिकेट बॅटिंग जोरात। FDAच्या कारवाईवर जिल्हाधिकारी असमाधानी, गुटखा आणि भेसळयुक्त दुधावर कारवाईचे कडक आदेश। टोईंग पथकाची अरेरावीने त्रस्त झाले वाहन चालक, जबरदस्तीने होत आहे टोईंग पथकाची वसुली। पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीमुळे चोरीचा प्रयत्न फसला, 3 चोरट्यांना केली अटक। आगामी नवरात्र उत्सवाची तयारी जोरात, महापालिकेच्या 1 खिडकीमध्ये 30 मंडळांची नोंदणी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।